वेलकम स्टुडंट. आज आपला कालपर्यंत आपण साधारणपणे 3 एक्झाम्पल सॉल्व्ह मधले पाहिले होते. आज आपल्याला काय करायचंय त्याच्या पुढचं चौथं एक्झाम्पल पाहायचंय. एक्झाम्पल पहा. इफ ए बार बी बार सी बार आर द पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ए बी सी रिस्पेक्टिव्हली and 5a bar minus 3b bar minus twice c bar is equal to 0 bar, then find the ratio in which the point C divide the line segment BA. आता आतापर्यंतची कंडिशन कशी होती? समजा पॉइंट C ने AB ला जर डिवाइड केलं, समजा AB बारला किंवा AB ला डिवाइड जर केलं तर लिहिण्याची पद्धत अशी होती आपली. बघा, सम m टाइम्स b बार n टाइम्स a बार डिवाइड बाय m प्लस n असा हा आपण सी बार लिहित होतो. बघा काय करतोय मी, सी बारचा जो पोझिशन वेक्टर लिहित असताना काय करतो, एम टाइम्स बी बार म्हणजे हा जो टर्मिनल पॉइंट आहे आपल्या वेक्टरचा, नेहमी 2 पॉइंट असतात त्याला, इनिशियल आणि टर्मिनल, त्याचा टर्मिनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर म्हणजे हा जो आहे, हा जो सी ला डिवाइड करतो एम टाइम्स पोझिशन वेक्टर ऑफ बी बार म्हणजे टर्मिनलचा, एन टाइम्स पोझिशन वेक्टर ऑफ ए बार म्हणजे अशी लिहिण्याची काय त्याची पद्धत आहे. इथं तुम्हाला मुद्दामून त्यांनी काय दिलंय, बी ए बार दिलाय. म्हणजे आता मला सांगा, समजा तो m:n ह्या भागात जर डिवाइड करत असेल तर हे बी ए कसं लिहिलं पाहिजे, m टाइम्स ए बार आणि प्लस n टाइम्स बी बार डिवाइड बाय बरोबर लक्षात येतं. म्हणजे त्यांनी जे काय दिले त्याच्यानुसार आपल्याला वागायचं. हे लिहून चालणार नाही, कारण की तुमचं काय होणार आहे, तुम्ही जो सांगणार तो रेशो या ठिकाणी काय होणार आहे, चुकणार आहे. तेवढी काळजी या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल. म्हणजे इथं सांगितलंय काय बी ए, आपण लिहितोय काय ए बी, हे चालणार नाही. म्हणजे बी ए सांगितलं तर एम टाइम्स ए बारच आलं पाहिजे आणि एन टाइम्स बी बारच आलं पाहिजे. मग आता पहा, मी इथं म्हणायचं गिवन दॅट काय दिलेलं आपल्याला सोल्युशन मध्ये, गिवन दॅट 5 टाइम्स ए बार मायनस ट्वाइस बी बार मायनस ट्वाइस सी बार इज इक्वल टू 0. आता कोण डिवाइड करतोय, तर पॉइंट सी करतोय. म्हणजे त्याचा पोझिशन वेक्टर कोणता, सी बार. इथं सगळं दिलेलं ए बार बी बार सी बार विथ द पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए बी सी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे. मग आता तो जो आहे त्यालाच एका बाजूला घ्यायचं, ज्याने आपल्याला डिवाइड करायचं त्याला काय करायचं, एका बाजूला घ्यायचं. जर मी याला एका बाजूला घेतलं तर माझं उत्तर काय होईल, 2c बार इज इक्वल टू 5 टाइम्स ए बार मायनस 3 टाइम्स बी बार. बरोबर आहे का? म्हणजे बरोबरच आपण काय झालं त्या ठिकाणी, ए बार अगोदर आला, बी बार काय झाला नंतर आला. आता हा जो 2 आहे त्याला इकडे पाठवून द्या, डिवाइड करून टाका. सी बार इज इक्वल टू 5 टाइम्स ए बार मायनस 3 टाइम्स बी बार डिवाइड बाय किती, 2. ओके. मग आता 2 जर असेल तर आता हा 2 मला कन्वर्ट करायचा, कशामध्ये कन्वर्ट करायचं, 5 मायनस 3. याचं रूपांतर कसं होणार आहे, 5 मायनस 3 म्हणजे 5 टाइम्स ए बार 3 टाइम्स बी बार डिवाइड बाय 5 मायनस 3. हे कसं दिसायला लागलं मला बघा, एम टाइम्स ए बार मायनस एम टाइम्स बी बार डिवाइड बाय एम मायनस. म्हणजेच हा जो सी आहे तो ह्या बीए ला, काय ए बी ला, बीए ला कसा डिवाइड करणार आहे, ए बी ला नाही. ए बी जर असतं तर काय लिहिलं असतं, एम टाइम्स बी बार लिहिलं असतं, तेव्हा तो ए बी ला होतो. त्यावेळेस एम टाइम्स मी ए बार लिहितोय, त्यावेळेस हा जो सी नावाचा जो पॉइंट आहे त्याचा पोझिशन वेक्टर किंवा सी पॉइंट हा बीए ला कसा डिवाइड करणार आहे, एक्सटर्नल एम इज टू एन आणि इंटरनल एक्सटर्नल बिकॉज ऑफ वाय देयर इज अ मायनस साइन. मायनस साइन मुळे आपण काय म्हणणार, तो एक्सटर्नल डिवाइड करणार. आणि म्हणून याचं उत्तर जे आहे ते आपल्याला असं लिहिता येईल, हेच द पॉइंट सी which can be divide line segment externally in the ratio कसं करेल, m:n म्हणजे कसं इथं काय आलं, 5:3. म्हणजे अशा रीतीने ह्याच्या प्रॉब्लेमचं उत्तर आहे ते आपण बरोबर लिहिलं. समजा जर बी असतं तर काय झालं असतं, निगेटिव्ह चिन्ह पुढे आलं असतं. आपण दोघांमधलं निगेटिव्ह चिन्ह इग्नोर करू शकतो. बघा मी हे पण दाखवू शकतो मला, समजा 3 टाइम्स बी बार मायनस चिन्ह कॉमन काढू, 5 टाइम्स ए बार, त्याच्यामध्ये आपण इथं किती दिलं 2. हे पण मला कसं देत आहे, 3 मायनस 5. इथं पण तुमचं कोणतं चिन्ह बाहेर होणार आहे, मायनस. बघा येतंय बरोबर, मायनस चिन्ह इथं बाहेर निघाल्यानंतर बघा काय गमत होणार आहे. हा कसा ए बी डिवाइड करणार आहे, 3:5 आणि बी ए ला कसं केलंय, 5:5. हा रेशो मध्ये गोंधळ आहे, लक्षात आहे सगळ्यांच्या.
म्हणून नेहमी काळजी घ्यायची प्रश्न वाचताना बी ए का ए बी हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे, ओके, स्टॉप करायचं. एक्झाम्पल नंबर 5. प्रूव्ह दॅट मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल्स आर कॉन्कर. मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल काय करायचं आपल्याला कॉन्कर दाखवायचं. आता आधी हा पॉईंट आपण पाहिला होता, त्यात नवीन झालेला आहे. तुमच्या लक्षात असेल तर नाही, मला नाही सांगता येत, पण नवीला झालेलं आहे. नवीला काय झालं ते सांगतो. की मग नवीन झालं काय झालं नाही का प्रश्न. इथे ए बी आणि सी. कॉन्करन्स म्हणजे काय? एक संपात. कॉन्करन्सचा अर्थ काय होतो? एक संपात. आपण फॅन पाहिलं सगळ्यांनी, त्याचं एकच सेंटर पॉईंट असतो, 3 पाते असतात. त्याला एक संपात बिंदू म्हणतात. त्या पॉईंटला काय म्हणायचं? एक संपात. म्हणून त्याला कॉन्करन्स पॉईंट म्हणतात. काय म्हणतात? कॉन्करन्स पॉईंट. ओके. आता हा ए बी आणि सी हे ट्रायंगल्स काय? दीज आर व्हर्टिसेस ऑफ ट्रायंगल किंवा हा ट्रायंगल आहे. आणि मीडियन्स, मीडियन म्हणजे काय? शिरोबिंदू समोरच्या बाजूचा मध्यबिंदू जोडणाऱ्या रेषाखंडाला काय म्हणतात? मीडियन. काय म्हणतात? द लाईन जॉइनिंग द व्हर्टिसेस ऑफ अ ट्रायंगल अँड अपोजिट साइड्स ऑफ मीडियन्स ऑफ अपोजिट साइड. त्या लाईनला काय म्हणायचं? किंवा मिड पॉइंट ऑफ अपोजिट साइड म्हटलं तरी चालेल. त्याला काय म्हणलं पाहिजे आपण? मीडियन म्हटलं पाहिजे. अशा ह्या सगळ्या ज्या मीडियम्स आहेत त्या कशा आहेत? इथे एडी, इथे बी, ह्या सगळ्याकडून जातात रे, एकाच बिंदूतून जातात. हे आपल्याला काय करायचं? दर्शवायचं. ओके, ठीक आहे. मी इथं काय काय म्हणलं? लेट म्हणायचं ए बी अँड सी बी द व्हर्टिसेस ऑफ ट्रायंगल. व्हर्टिसेस ऑफ अ ट्रायंगल. ओके. अँड अगेन लेट काय म्हणतात आपल्याला? डी हा काय येतात? मिड पॉइंट आहे, म्हणजे दोन बाजू कशा होतात? सारखं मिड पॉइंट. लेट डी ई अँड एफ बी द मिड पॉइंट्स ऑफ साइड्स. ट्रायंगलचे नाही, कशाचे ते? साइडचे. साइड्स कोणाकोणाचे राहतात? करस्पॉन्डिंग ना बीसी. हा डी जो कोणाचा आहे? बीसीचा आहे. त्यानंतर AC and AB रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली काय लिहायचं असतं? त्याचं कारण असं की हा याचाच आहे, हा याचाच आहे, असं रिस्पेक्टिव्हली आपण म्हणून ते सांगू शकतो. ठीक आहे. आता मिड पॉइंट असल्यामुळं त्याच्यानंतर आपल्याला जे सगळ्यांचे पोझिशन व्हेक्टर सांगावं लागतं. म्हणजे आधी आम्ही ट्रायंगल म्हणजे कशापासून तयार झालाय, कोणकोणते जे व्हेक्टर्स ते सांगितलं. डी एफ हे काय मिड पॉइंट्स आहेत बाजूचे, हे पण आपण सांगितलं. आता प्रत्येकाचे पोझिशन व्हेक्टर लिहायचे. म्हणजे त्याला काय लिहायचं? लेट ए बार बी बार C bar, B bar, E bar and F bar be the position vectors of points. कोणकोणते? A, B, C, D, E and F रिस्पेक्टिव्हली. बरोबर आहे? हे सगळ्यांचे काय केले? पोझिशन व्हेक्टर काढले. आता मला हा डी मिड पॉइंट आहे, मग आपलं मिड पॉइंट फॉर्म्युला आपण पाहिला होता, नोट मध्ये आपण दिलं होतं. मिड पॉइंट फॉर्म्युला काय? मी इथं आपण बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला काय सांगतो? मिड पॉइंट फॉर्म्युला व्हॉट इज द डी बार. डी बार काय सांगतात? डी हा कोणाचा मध्यबिंदू आहे? बघा, याचा पोझिशन व्हेक्टर बी बार आहे, याचा पोझिशन व्हेक्टर सी बार आहे, इथं डी बार आहे. कसं लिहिलं पाहिजे आम्हाला? बी बार प्लस सी बार अपॉन. आता इथे एफ आहे, स्मॉल एफ बार, इथे ई बार आहे, हा ए बार आहे. आता प्रत्येकाचं सांगताय. सिमिलरली ई बार कसं लिहिता येईल मला? ए बार प्लस सी बार अपॉन. त्यानंतर अँड एफ बार ए बार प्लस बी बार अपॉन. ओके. आता काय करायचं? हा जो 2 आहे त्याला डाव्या बाजूला इकडे फार त्याला करमणार नाही, त्याला डाव्या बाजूला आपण घेऊ. 2d बार इज इक्वल टू बी बार प्लस सी बार. That is 2e bar is equal to a bar plus c bar. 2f bar is a bar plus b bar. ओके. आता याच्यामध्ये एक तिसरी गोष्ट ऍड करत जाऊ. बघा, ट्वाइस d बार नथिंग बट a बार प्लस a बार. इथे a बार ऍड केलाय उजव्या बाजूला करून a बार प्लस b बार प्लस c बार. जसं याचं केलं तसं या दोघांचं करून टाकू. मी याच्यामध्ये कोण ऍड करावं लागेल? जेणेकरून a बार b बार c बार मला उजव्या बाजूला सापडेल. b बार. मग ट्वाइस e बार प्लस b बार इज इक्वल टू a बार प्लस b बार प्लस c बार. लास्ट केस ट्वाइस f बार इज इक्वल प्लस c बार
मग ए बार प्लस बी बार प्लस सी, याच्या सगळ्यांच्या काय झालं भुजा बाजू कशा आल्या सारख्या झाल्या, म्हणून मला काय लक्षात येईल 2d बार प्लस ए बार, त्याच्यानंतर 2e बार प्लस बी बार, आणि लास्ट केस काय 2f बार प्लस सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार प्लस सी बार, असं आपण या ठिकाणी लिहू शकतो. आता काय करायचं आपल्याला, त्या सगळ्यांना 3 ने डिवाइड करू. ट्वाइस डी बार प्लस सी बार अपॉन किती, सॉरी ए बार अपॉन 3, इथे आपण करू ट्वाइस सी बार प्लस बी बार अपॉन 3, आणि लास्ट केस ट्वाइस एफ बार प्लस सी बार अपॉन 3, आणि ए बार प्लस बी बार प्लस सी बार अपॉन काय केलं आपण 3. त्याला गडीभर काय म्हणू आपण जी बार, त्याला काय म्हणू इथं जी बार, इथं आपल्याला से म्हणू, काय म्हणलं आपण इथं जी बार म्हणू. आता हा जी बार मला असं आपण लिहिता येऊ शकतो बघा, आय कॅन राईट हिअर जी बार 2d बार प्लस ए बार अपॉन 2 प्लस 1, बरोबर आहे का बघा, ओके का. फिज रूपांतर काय केलं मी 2 प्लस 1 केलं. 2e बार प्लस बी बार अपॉन 2 प्लस 1, 2f बार प्लस सी बार अपॉन 2 प्लस 1. पुढच्या लिहिण्याची गरज नाही. आता काय लक्षात येतं रे मला, हा जी बार काय सांगतोय, हा जो जी बार आहे तो एडी काय आहे, सांगितलं ना एडी काय पुढे गेलं साइड बेसिक, एडी वगैरे सांगितलं ना करा, एडी मेडी नसणार होत, मग एडी काय जी मेडी. मग हा जो एडीला जी बार कसा डिवाइड करतो, 2:1 प्रमाणात. कसा करतो, इयत्ता 9वीला प्रमेय त्रिकोणाच्या मध्य काय ह्या 2:1 प्रमाणात काय करतात, मध्य गेला विभाजतात, असं आपण पाहिलेलं आहे इयत्ता 9वीचा प्रमेय, ठीक आहे. आणि म्हणून इथं म्हणतंय इफ G be the point with position vector G bar, it is clear that G bar your point G, it is clear that point G lies on the median कोण आलं AD, B and C, आणि हेन्स हा एकच पॉइंट तिन्ही पॉइंट वरती दाखवतोय. अँड म्हणायचं पुढं which can divides internally in the ratio 2:1. each can म्हणजे which can be, आता which each पण म्हणावं लागेल आपल्याला कुठं तरी, मग काय म्हणावं लागेल which can be divide each, इथे शब्द आपण काय वापरू each, म्हणजे प्रत्येकाला divide each internally in the ratio 2:1, असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. आणि म्हणून शेवटी शब्दात शाब्दिक प्रयोग लिहायचा हेच काय म्हणता येईल, the medians are concurrent. Hence medians are concurrent. म्हणजे फार सोपं आहे. हा पूर्वीचे हे 6 थेरम फिक्स असायचे, ज्यावेळेस आता सिलेबस आपण बदलला त्यांना एक्झाम्पल मध्ये घेतलं, म्हणजे सॉल्व एक्झाम्पल म्हणून घेतलं. पण पूर्वी हे 6 थेरम साठी वेगळी कंडिशन असायची, 6 पैकी एखादा याचाच परीक्षेला. पण हे पण आपण एक्झाम्पल बेसिस आपण याला पाहतो, जणू काय ऍप्लिकेशन ऑफ फॅक्टर या उद्देशाने आपण याच्याकडे काय करायचं पाहिजे. आणि अशा प्रकारचे प्रॉब्लेम बेसवर काही असे सिंपल थेरम आपल्या परीक्षेला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. एक्झाम्पल नंबर 6, प्रूव्ह दॅट द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्करंट. याच्या अगोदर काय सांगितलं होतं आपण, मेडियन्स आर कॉन्करंट. इथं अँगल बायसेक्टर आहे, अँगल बायसेक्टरला परत येतो तोच ट्रायंगल आपण या ठिकाणी ड्रॉ करण्याचा प्रयत्न करू, ABC, ओके. आता बायसेक्टर म्हणजे काय करतो, तो समान 2 भाग करण्याचा प्रयत्न करतो, ठीक आहे. मी तर अँगल बायसेक्टर म्हणून कोण काम करतोय, AD. एचा अँगल बायसेक्टर म्हणून कोण काम करतोय, AD. B चा नेहमीप्रमाणे मगाशी आपण घेतलं तसंच B, आणि C चा CF. हे अँगल बायसेक्टर म्हणून काम करतात. प्रत्येकाची पहिचान वेगवेगळी आपण दाखवली, इथं पॉईंट दाखवले, इथं क्रॉस दाखवलाय, इथं पॉईंट सर्कल विथ पॉईंट असं दाखवलं. म्हणजे ते करस्पॉन्डिंग काय करतात, अँगल काय करतात, बायसेक्ट करतात. आता बायसेक्ट केल्यानंतर अजून एक आपल्याला याच्यामध्ये ऍड करायचंय, समोरच्या बाजूंची माप घेतली, ठीक आहे. मग आता एबीचं जे माप आहे
ते काय घेत आहे एक्स का झेड घेतलंय झेड, त्यानंतर एसी च एक्स आणि बीसी च एवढं आपल्याला मोजमाप घ्यायचे, कारण आपण हा गुणधर्म पाहिलेला आहे. पुढे पाहायला सांगतो तुम्हाला अँगल बायसेक्टरचा गुणधर्म. त्यात दाखवलं एक थेरम आहे, छानपैकी थेरम आहे. तुम्ही पाहता आपण काय करतोय त्याचा वापर नाही करत. बघा हा डी जो आहे एडी हा अँगल बायसेक्टर म्हणून काम करतो, ठीक आहे. आणि मग इथे ए बी आणि सी असेल तर हा जो रेशो आहे नाही, जसं आता आपण इथं सांगितलं डी हा याला अमुक अमुक प्रमाणात विभागतोय, तसं ह्या दोन साईड जर तुम्हाला माहित असेल तर त्याच्यावरून देखील याचं प्रमाण सांगता येतं. आणि हेच कोण शिकवते आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम सांगतो. समजा याची लांबी एक्स आहे, याची लांबी वाय, तर हे कसं डिवाइड करतं बीसी ला एक्स इज टू वाय अशा प्रमाणे डिवाइड करतो. लक्षात राहील. आधी उजवी बाजू घ्यायची, डावी उजवी कळते तुम्हाला, उजवी बाजू नंतर डावी बाजू. मग हा कसा डिवाइड करणार एसी ला एक्स इज टू वाय अशा प्रमाणात डिवाइड करणार. कळतंय ना. म्हणजे बाजूवरून समोरच्याचं गुणोत्तर सांगता येतं. हे कुणी सांगितलं आपल्याला अँगल बायसेक्टर थेरम सांगितलं. कुणी सांगितलं लक्षातच आहे यांच्या. आता त्याचा वापर आपल्या या ठिकाणी करायचा आहे. मग आता ले ए बी सी अँड सी बी द vertices ऑफ ट्रायंगल एबीसी किंवा फक्त ऑफ ट्रायंगल म्हणलं तरी चालेल, त्याच्यापासून ट्रायंगलच तयार होतात. ठीक आहे. लेट एडी बी अँड सीएफ बी द अँगल बायसेक्टर्स ऑफ ट्रायंगल एबीसी. अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल एबीसी. ठीक आहे. हे आपण लिहून झाल्यानंतर लेट काय काय सांगतात आपल्याला ए बार बी बार सी बार डी बार ई बार एफ बार विथ व्हॉट काय विथ द पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स. कोणकोणते पॉइंट घेत आहे विचारा ए बी सी डी ई अँड एफ रिस्पेक्टिव्ह. आता आपल्याला त्यांच्या लेंथ सांगावं लागते ना. लेंथ ऑफ ए बी काय घेता येईल आपल्याला झेड, लेंथ ऑफ बी सी इज इक्वल टू एक्स आणि लेंथ ऑफ ए सी इज इक्वल टू वाय. अशा पद्धतीने काय घ्यायचे लेंथ घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला इथं नंतर आपण जी बार पर दाखवणार आहे किंवा एच बार बनणार आहे. ओके. आता याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, तर आता हा जो अँगल बायसेक्टर थेरमच्या नुसार हा कसा डिवाइड करणार आहे बीसी ला कसा डिवाइड करणार आहे झेड इज टू वाय या प्रमाणे डिवाइड करणार आहे. त्या थेरमचा आपल्याला काय करताय वापर करताय. मग बाय युजिंग म्हणायचं बाय युजिंग अँगल बायसेक्टर थेरम. मग काय सांगताय मला एडी बार सांग काय करताय डी बार. डी बार मला कसं लिहिता येईल झेड टाइम्स सी बार प्लस वाय टाइम्स बी बार अपॉन झेड प्लस वाय. कळतंय सांगायला कोणता फॉर्म्युला वापरलाय ऑल्सो बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला. तिथे सेक्शन फॉर्म्युला पण सांगता येऊ शकतो. वाटलं तर तसं तुम्हाला म्हणता येईल डी कॅन बी डिवाइड एक्स इंटू वाय इन द रेशो असं प्रत्येकाचं सांगताय. ठीक आहे. आता मला सांगा ई बार कसा डिवाइड करेल. ई बार बघा आधी त्याच्या अँगलची उजवी बाजू घ्यायची नंतर डावी घ्यायची आणि क्रॉस कनेक्शन लावायचं एक्स इंटू ए बार आणि झेड इंटू सी बार असं लिहायचं. एक्स इंटू ए बार आणि झेड इंटू सी बार अपॉन एक्स प्लस झेड. आणि एफ बार काय लिहिता येईल एफ बार त्याची उजवी बाजू वरून आला उजवी बाजू वाय टाइम्स बी बार आणि डावी बाजू एक्स टाइम्स ए बार डिवाइड बाय वाय प्लस एक्स. इथपर्यंत कळालं. हे बाय युजिंग सेक्शन फॉर्म्युला म्हणलं तरी चालेल. बाय सेक्शन फॉर्म्युला हा प्रत्येक जो पॉइंट आहे तो काहीतरी प्रमाणात समोरच्या बाजूला काय करतोय विभागतोय. ते प्रमाण फक्त अँगल बायसेक्टरच्या माध्यमातून आपण घेतलेलं आहे. कारण की डायरेक्ट दिलं नव्हतं
आपण M:N म्हणले का त्यांनी Y:X म्हणले का? तसं नाही, आपल्याला अँगल बायसेक्टरच्या माध्यमातून याचं प्रमाण सांगता येतं. म्हणजे याच्यासाठी प्रमाण इथं असेल Z, इथं कोणता असेल Y. कळतंय ना? प्रमाण आहे म्हणून त्याच्या बाजूची लांबी असणं आपल्या गरजेचं होतं. अँगल बायसेक्टरचा थेरम आपला हे आपल्याला सुचवतो. आता काय करायचंय मला? मग सारखंच काम करायचंय. त्याला डावीकडे मल्टिप्लाय करून घ्यायचं. आपण x टाइम्स b बार, z टाइम्स x टाइम्स a बार, y टाइम्स b बार, मग राहिलं z टाइम्स c बार. प्रत्येक ठिकाणी बघा z टाइम्स c बार असलं पाहिजे, तो आपोआप येतोच. कळतंय ना? ते ऍड करायचं. मग याला डावीकडे घ्या. काय आलं रे? x y प्लस z टाइम्स काय आलं? d बार. उजव्या बाजूला काय आलं? 2z टाइम्स c बार आणि y टाइम्स b बार. पुढची केस मध्ये काय आलं? x plus z times e bar is equal to x times a bar आणि z times c bar. आणि लास्ट केस काय? x plus y times काय? f bar is equal to y times b bar आणि x times a bar असं लिहितात. आता याच्यामध्ये काय काय नाही ते आपण ऍड करायचं दोन्ही बाजूला. मी इथं आलं y plus z times d bar plus x times a bar ऍड करा. बरोबर आहे का? बघा डावीकडे गेला उजवीकडे करा. x टाइम्स a बार प्लस y टाइम्स b बार प्लस z टाइम्स काय आलं? c बार. इथं तेच करायचंय. दुसऱ्या केसला काय? x प्लस z टाइम्स e बार प्लस y b बार. इथं झालं परत x a बार प्लस y b बार z c बार. लास्ट केस x प्लस y टाइम्स f बार. इथं कोण राहिलं? z टाइम्स c बार. मग काय आलं? x a बार y b बार आणि z c बार. त्या तिन्ही याच्या उजव्या बाजूला झाल्या सारखे. जे नाही ते आपण ऍड केलं. आणि मग बघा y प्लस z टाइम्स b बार प्लस x टाइम्स a बार काय करताना आपल्याला डिवाइड बाय काय करताय जेणेकरून आपलं प्रमाण सापडणार. x a बार y b बार z c बार टाइम्स x प्लस y प्लस z. मी इथे घेताना फक्त काय करायचं? ब्रॅकेट करायचं. कोणता ब्रॅकेट करायचा? y प्लस z प्लस x. कळतंय ना? ह्याच्या फक्त मी विभाजन केलं. ब्रॅकेट केला म्हणजे काय? इथं बेरीज चिन्ह काय याच्यात काय फरक होणार नाही का? बेरीज केली तरी उत्तर काय होणार? सेम होणार आहे. मग सिमिलर याच्यासारखंच याचं करायचं. मग x प्लस z e बार प्लस y टाइम्स b बार. इथं पण काय? x प्लस z एकत्र करा आणि y ला मोकळा सोडा. ठीक आहे? सिमिलरली लास्ट केस x प्लस y टाइम्स f बार प्लस ट्वाइस z टाइम्स c बार डिवाइड बाय x प्लस y प्लस z आणि याला गडी भरा. आपण काय म्हणू? काय म्हणलंय? g बार काय बार म्हणलंय? g बार म्हणलंय का? ओके ठीक आहे. तर इथपर्यंत काय शंका आहे? काही शंका नसेल इथपर्यंत याला आपण सेम म्हणूया. मग आता मला लक्षात आलं काय? इफ म्हणा g with position vector काय? g bar with the position vector g bar which can be divided AD. AD डिवाइड करते बरोबर ना? which can be divided. आता AD काय आहे? अँगल बायसेक्टर. which can be divided angle bisectors AD in the ratio. कोणत्या रेशो मध्ये AD डिवाइड करतो? y प्लस z is to x. त्याच्यानंतर दुसरा कोणता आहे? BE in the ratio कसं आहे? x plus z is to y. करेक्ट. and लास्ट कोण आहे? CF in the ratio x plus y is to ह्या रेशो मध्ये काय करतो? तो डिवाइड करतो. इथपर्यंत कळलं असेल. मग तो एकच पॉइंट आहे. ह्या तिन्ही एडीला काय केलं? वेगवेगळ्या प्रमाणात काय केलं? डिवाइड केलं. आणि म्हणून काय म्हणतात आपण? इट इज लाइज ऑन द बायसेक्टर अँगल बायसेक्टर. तो एकच पॉइंट आहे ना? एकच पॉइंट करतोय. वेगवेगळे पॉइंट करतात का? एकच पॉइंट तिघाला डिवाइड करतोय. आणि म्हणून म्हणताय हेच काय म्हणताय? दी पॉइंट G lies on the angle bisectors of a triangle
ABC आणि म्हणून काय म्हणतात दी अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल आर कसे ते कॉन्करंट होतं सांगा हे सगळे जे आत्ताच आपण अँगल बायसेक्टरचा थेरम पाहिला इथं आपण लिहिताना एच लिहिलं होतं परंतु इकडे आपण जी बार म्हणाले तर जी बारच्या ऐवजी एच बार एवढं आपलं करेक्शन करताय आणि जी च्या ऐवजी एच असं फक्त लक्षात घ्या इथं आपण म्हणताना एच म्हणलोय आणि इथं म्हणताना जी म्हणल्यामुळं थोडस आपल्याला संभ्रम निर्माण होऊ शकतो म्हणून थोडी काळजी घ्यायची जी बारच्या ऐवजी एच बार आणि जी च्या ऐवजी एच हे थोडंसं करेक्शन करून घ्यायला पाहिजे एक तर इथं करेक्शन करा इथं एक च्या ऐवजी जी म्हणा काही प्रॉब्लेम होणार नाही ओके ठीक आहे आत्ताच आपण पाहिलं की जो अँगल बायसेक्टर जो होता ठीक आहे ना मी आता एच म्हणलं किंवा जी म्हणा काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे त्याचा पुश नंतर एच बार हा जो आहे याला काय म्हणतात इन सेंटर काय म्हणतात इन सेंटर आता याला इन सेंटर का म्हणायचं त्याचं कारण असं आहे बाबा आपण अँगल बायसेक्टर हा कन्स्ट्रक्शन केलेलं आहे आधी येतो दाखवलं तर इन सेंटर काय म्हणतात इथून जर आपण इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला आणि एवढं जर अंतर आपण कंपास मध्ये घेतलं तर छानसं अंतर वर्तुळ होतं बरोबर मग त्याला काय म्हणतात इन सेंटर आपण ट्रायंगल इन सेंटर म्हणजे अंतर वर्तुळ केंद्र असं आपण त्याच्यामध्ये म्हणता येऊ शकतो आणि मग अंतर वर्तुळ केंद्राचा आपल्याला विचार करायचा बाय युजिंग हेटर मेथड फाइंड द इन सेंटर ऑफ अ ट्रायंगल whose vertices are given to you आणि मग इन सेंटर आपण फाइंड करायचे आहे ठीक आहे मग लेट म्हणा सोल्यूशन लेट ए बार बी बार एंड सी बार बी द पोजीशन वेक्टर्स of a triangle position vector of a point किंवा vertices नजरेचा of a vertices of triangle A with having coordinate 0, 3, 0, B having coordinate 0, 0, 4 and C having coordinate 0, 3, 4 respectively ठीक है मग ए बार काय म्हणायचं तर 3 जे बार देन बी बार इज व्हॉट 4 के बार व्हॉट अबाउट सी बार तर तुम्हाला 3 जे बार प्लस 4 आता आपल्याला इन सेंटर पाहिजे म्हणजे आपल्याला लेंथ ऑफ साइड पाहिजे बघा इन सेंटर पाहिजे आपल्याला शोधायला इन सेंटरचे कोऑर्डिनेट्स पाहिजे ठीक दिस CF दिस इज आवर एडी आणि हे लास्ट केस इथं काय B आणि आय ऑलरेडी ट्राइड टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ H मग आता कसं काढणार तुम्ही कोऑर्डिनेट्स ऑफ H तर तुम्हाला काय माहिती पाहिजे बाजूची लेंथ माहिती पाहिजे हे बाजूच्या काय माहिती पाहिजे आपण आताच पाहिलं तर बाजूची जर आम्हाला लेंथ माहिती असेल तर मला वाटतं काय अडचण होणार नाही मग ह्या बाजूची लेंथ आपण काय घेतली Z याची काय घेतली X याच्या समोरची X याच्या समोरची Z याच्या समोरची Y घेतली आणि मग हा जो H बार आहे तो कसा तयार झाला बघा दिस वन इज आवर H बार असा तयार झाला X टाइम्स A बार Y टाइम्स B बार आणि Z टाइम्स C बार असं आपण या ठिकाणी पाहिलं आहे आणि डिवाइड बाय x प्लस y प्लस z असं आपण घेतो मग आता x आणि y आणि z हा फरक हे आपल्या गरजेचं आहे x किंमत काढणं गरजेचं y ची किंमत काढणं गरजेचं आहे आणि z ची किंमत काढणं गरजेची आहे मी तो वाटलं आपण असं म्हणूया लेट h b द h विथ पोझिशन वेक्टर h बार b द काय इन सेंटर of triangle ABC in center of a triangle ABC तर म्हणून काय म्हणतात h bar is equal to x times a bar y times b bar आणि z times c bar upon x plus y plus z आता x म्हणजेच कोणते तर इथं मॉड्युलस ऑफ bc bar times a bar मॉड्युलस ऑफ y म्हणजे कोण आलं ac bar times b bar आणि लास्ट केस AB bar times C bar divided by modulus of BC bar plus modulus of AC bar
प्लस मॉड्युलस ऑफ AB. मग तुम्हाला आधी हे काढावं लागेल आणि मग याच्यामध्ये आपल्याला किंमत ठेवता येते. पहिला समीकरण नंबर 1 आणि मग आता हे काढू AB. आधी AB बार काढा. चला B बार मायनस काय येतं A बार. मग उत्तर काय 4K बार मायनस 3J बार. एवढंच उत्तर राहिलं म्हणजे याला सरळ लिहू मायनस 3J बार प्लस 4K बार. त्याचं मॉड्युलस काढून घ्या. आणि मग उत्तर काय अंडर रूट मायनस 3K प्लस 4K. आन्सर बिकम 9 प्लस 60 रूट 25. आन्सर बिकम 5. म्हणजे AB बार किती मिळाला मला 5 मिळाला. आता AC बार काढा. C बार मायनस A बार. C बारची किंमत आहे 3J बार प्लस 4K बार मायनस A बारची किंमत आहे 3J बार. ते 3J बार गेट काय असेल फक्त 4K बार शिल्लक राहील. म्हणजे याचा मॉड्युलस काढायचं तर काय उत्तर आहे रूट 4 स्क्वेअर म्हणजे उत्तर आलं 4. लास्ट केस BC बार काढा. C बार मायनस B बार मतलब 3J बार प्लस 4K बार मायनस 4K बार. 4K बार गेट काय असेल उत्तर आलं 3J बार. आणि मग माझा मॉड्युलस काढा. BC बार डॉट अंडर रूट 3 स्क्वेअर म्हणजे उत्तर आलं रूट 9 म्हणजे उत्तर आलं किती 3. ओके हे 3 उत्तर आलं. आणि मग हेन्स H बार इज इक्वल टू ठेवा किंमत 3 टाइम्स A बार. A बार मध्ये पुन्हा लिहिता येतं 3J बार. ओके त्याच्यानंतर AC बार काय 4 टाइम्स काय म्हणजे याचं B बारची किंमत काय 4K बार प्लस 5 टाइम्स 3J बार 4K बार. आणि मग छेदामध्ये किती आलं 3 प्लस 4 प्लस 5. आन्सर बिकम 9J बार प्लस 4 म्हणजे 16K बार प्लस 15J बार आणि 20K बार डिवाइड बाय 9 म्हणजे 12 उत्तर आलं. आणि मग आन्सर बिकम बघा 24 टाइम्स J बार 36 टाइम्स K बार अपॉन 12 म्हणजे आन्सर किती आलं 2J बार प्लस 3K बार. त्यापैकी H बार. हेन्स इकडे लिहू आपण हेन्स the coordinates of in center of triangle ABC kind H having coordinates 0, 2 आणि 3. These are coordinates of in center of a triangle. अशा पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सोडवता येतो. ठीक आहे. 5 important notes in triangle the position vector of a centroid. इथं आपल्याला बघा G बार असं म्हणतो. सेंट्रॉइडचं पोझिशन वेक्टर A बार B बार C बार आपण 3 असं लिहितो. त्यानंतर पोझिशन वेक्टर ऑफ इन सेंटर ऑफ अ ट्रायंगल त्याला आपण H बार म्हणूया. मग अशी आपण थेरम मध्ये त्याला G बार म्हणलं होतं. काय प्रॉब्लेम नाही आपल्याला तो जसा पॉइंट आहे तसा आपण म्हणू शकतो. त्यानंतर पोझिशन वेक्टर ऑफ ऑर्थो सेंटर ऑफ अ ट्रायंगल त्याला पण आपण एक बार असं म्हणू शकतो. ऑर्थो सेंटरला आपण ठीक आहे. ठीक आहे.